केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या स्पेन दौऱ्यात भारत स्पेन सहकार्य अधिक दृढ करण्याच्या नवीन संधींचा शोध. भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर विचारांची देवाणघेवाण. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी 2028-29 या वर्षातल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी जागेसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा केला शुभारंभ. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांनी वाढ. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथे झालेल्या कचरा डेपो दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळाला सक्षम करणार असल्याचं सांगत प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता. आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी आसावरी